नमस्कार, कांचन्स किचनमध्ये आज मी बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने शेपूची भाजी। ही पहा, मी एक गड्डी घेतले शेपू, स्वच्छ धुवून घेतले। आपण आता कट करून घेऊ भाजीला। कट करून घेऊ आपण बारीक। अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे। पहा, मी कट करून घेतले भाजी। आपल्याला फोडणीला काय लागते ते बघू आपण। मी लसूण घेतले ठेचून, हिंग घेतलाय, एक कांदा घेतलाय चिरून, हिरवी मिरची घेतले बारीक चिरून, मोहरी घेतले, मीठ घेतले, हळद घेतले, मुगाची डाळ घेतले भिजवून। चला आपण आता फोडणी देऊ। कढई ठेवून घेतले, तेल टाकून घेऊ। तेल चांगलं गरम होऊ द्या। तर आपलं तेल गरम झालंय, आपण मोहरी टाकून घेऊ। हे पहा, हिंग टाकते, कांदा टाकते, हलवून घेते। कांदा छान असा भाजू द्या। लसूण टाकते ठेचून घेतलेला, मिरची टाकते, झाले। कांदा जास्त भाजून नाही घ्यायचा, अशा प्रकारे ठेवायचा आहे। आता मी मूग डाळ टाकून घेते। तुम्ही शेंगदाणे पण टाकू शकता, शेंगदाण्याचं कूट। छान हलवून घेते। आता आपण भाजी टाकून घेऊ। हलवून घेऊ। बघा, मी हलवून घेतले छान। आता आपण चवीनुसार मीठ टाकू। हलवून घेऊ। झाकण ठेवून देऊ थोडा वेळ। पाहू आता आपण भाजी। बघा, आपल्या भाजीने पाणी सोडले थोडं। नाही, थोडा वेळ शिजू द्या। झाकण लावून घेते। पहा, झाले आता आपली भाजी छान। हे पहा, थोडं तूप टाकून घेते, हलवून घेऊ आपण। झाली आपली भाजी। आता आपण काढून घेऊ प्लेटमध्ये। मी काढून घेते।
पहा अशा प्रकारे मी भाजी काढून घेतली पिलटीत. पहा जेवायला तयार आहे. पहा आपली भाजी तयार आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.